भाजप आमदार नितेश राणे पुन्हा एकदा वादात सापडले। नगरमध्ये सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। नितेश राणे त्यात सहभागी झाले। मोर्चानंतर झालेल्या भाषणात त्यांनी नेहमीप्रमाणे मुक्ताफळ उधळली आणि नव्या विषयाला तोंड फोडलंय। बघूयात नितेश राणे यांचे वक्तव्य आणि तयार होणारे वाद। नगरच्या हिंदू जन आक्रोश मोर्चात भाजप आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा मुक्ताफळ उधळली आहे। त्यानंतर श्रीरामपुरात रॅली दरम्यान एका मशिदीकडे बंदुकीची ॲक्शन करत हातवारेही केलेत। इतकंच नव्हे तर मशिदीमध्ये घुसून एकेकाला मारू असा इशाराही दिलाय। आमदार नितेश राणेंच्या कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। तेरे को जो भाषा में समझता है ना, वो भाषा में धमकी देके जा रहा हूँ। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। जर इथं कोणीही धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर द्वेष पसरण्याचं काम केलं, तुमची गाठ माझ्याशी आहे हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो। इथं कोणीच असुरक्षित नाहीये, इथं कोणाला संरक्षणाची गरज नाहीये, इथं हिंदूंना गरज नाही, इथं मुसलमानांना नाही। वर्षानुवर्ष आपण एकामेकाबरोबर राहिलोय, आज अचानक का संरक्षण पाहिजे? सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान मुस्लिम धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यांच्या वक्तव्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली। तर रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ नितेश राणेंच्या नेतृत्वात अहमदनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला। त्यावेळी नितेश राणेंनी मी हिंदूंचा गब्बर आहे, कुणाला सोडणार नाही अशी धमकीची भाषा वापरली आहे। कोण काय आपल्याला करत नाही हो, कोण नाही। बघा मी आपल्या जिभेला काय हाड आहे नाही, पाहिजे तर त्यांना बोलतो, त्यांच्या समोर चालून जातो, कोण नाही काय बोलतो। बघून दरवाजे खिडक्या बंद करतात, त्याचा काय गब्बर आलाय। मी पण हिंदूंचा गब्बर आहे, लक्षात ठेवा। आपल्याला वाकड्यात जायचं नाही। त्यांना माहिती आहे इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिमला आव्हान देणारे पैकी हे राणे कुटुंब आहे, बाकी कोणाच्या ढोंगण्यात टाकत नाही। माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 63 एन्काउंटर करण्याचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्रीचा मुलगा आहे नितेश राणे, हे लक्षात घ्या। म्हणून माझ्या वाकड्यामध्ये जाऊ नका। भाजप आमदार नितेश राणेंची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। याआधी सांगली अकोल्यातील हिंदू जन आक्रोश मोर्चातून त्यांनी थेट पोलिसांनाच दम भरला होता। आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय, पोलीस आपलं काहीही बिघडवू शकत नाहीत। माझे व्हिडिओ पोलीस स्वतःच्या बायकोला दाखवतील, कानाखाली मारण्याची बदलीची पोलिसांना धमकीही दिली। जब तक ये दंगे नहीं करते चुनाव को सामने नहीं जा सकते, इसीलिए हर मुद्दे पर ये हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान ये करना चाहते हैं। ये मन से हार गए हैं और डर गए हैं। जो करना है कर लीजिए। महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सरकार आ रही है। नितेश राणे आपल्या स्वभावाप्रमाणे त्या ठिकाणी आक्रमक बोलत असतात, बेधडक बोलत असतात। त्याचा उद्देश त्या ठिकाणी कोणाला आव्हान द्यायचं नसतो। हिंदुत्वावर आघात झेलत असताना ते त्याच पद्धतीने उत्तर देत आहेत आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे आलेली ती तीव्र प्रतिक्रिया। नितेश राणेंच्या या वादग्रस्त वक्तव्यानं नाहक गृह खात्याची बदनामी होतीये। मात्र त्यानंतरही नितेश राणेंना भाजपचे वरिष्ठ नेते समज देताना दिसत नाहीये। त्यामुळे राज्यातील पोलिसांना आव्हान देणारी स्क्रिप्ट भाजपनं दिली का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। नितेश राणे स्वतःला गृह खात्यापेक्षा वरचढ समजतात का? नितेश राणे स्वतःला पोलीस अधीक्षक समजतात का? नितेश राणेंची भूमिका गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना मान्य आहे का? आमदार नितेश राणेंना सत्तेचा माज आलाय का? ऐकून घ्या, मी नितेशशी बोललोय, त्या वाक्यात दुरुस्ती कर बोललो। सर्व धर्माला घ्यायची गरज नाही, ज्यांनी पर्टिक्युलर केलंय ते सगळेच मुस्लिम का अशा कृत्याचे विचाराचे नाहीयेत, त्यामुळे त्यांचं तू समाजाला ओढू नकोस हे मी त्याला सांगितलं, समज दिली। आमची मागणी होती की या सगळ्यांचं जे आहे ते पोलीस संरक्षण जे आहे ते त्या त्वरित काढून घेण्यात यावं, कारण पोलीस संरक्षणामध्ये राहायचं आणि पोलिसांनाच नावं ठेवायचं। खरं तर पोलीस संरक्षण त्यांना दिलं जातं जी मंडळी ज्यांना जीवाला धोका असतो, परंतु यांच्या माध्यमातून एक सामाजिक धोका निर्माण झालेला आहे। जाती धर्म यावर आधारित ध्रुवीकरणही सध्या ट्रेंडिंग आहे।
हाच धागा पकडत नितेश राणेंच्या नेतृत्वात हिंदू जन आक्रोश मोर्चा निघताय। मात्र या मोर्चांमधून पोलिसांना धमकी देणं, त्यांचं मनोबल खच्ची करणं, मशिदीमध्ये घुसून एकमेकाला मारू अशी धमकी देणं हे मतांची पोतडी भरण्याचा भाग आहे का, असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।